चिन्ह घेऊन जायचं. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला एक सन्मान असणार आहे. तो सन्मान चिन्ह आपण देखील घेऊन जायचं. सारा 11 आपल्या संघाचे कर्णधार कुठे असेल किंवा कुठलाही खेळाडू असेल त्यांनी यायचंय आणि आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं. आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद असणार आहे. येस, त्यानंतर मी विनंती करतो दोन्ही संघांच्या 12व्या खेळाडूला की आपण त्वरित कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जॉर्ज संघाचे 12वे खेळाडू आले आहेत आणि अजिंक्य साई 11 आपल्या संघाचे 12वे खेळाडू कुठे असतील आपण त्वरित यायचंय कॉम्बॉक्स मध्ये, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. दोन्ही संघांनाही नोंद घ्यायची आहे की स्टॉप वॉच इथे स्टार्ट होणार आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला हे 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. आणि ती पेनल्टी अशी असणार आहे की जो 10 यार्डचा सर्कल आहे त्या सर्कलच्या आतमध्ये 15 मिनिटं झाल्यानंतर एक खेळाडू आतमध्ये येणार आहे आणि जर त्याच्यावरती अजून 1 मिनिटं झाला तर प्रत्येक एका मिनिटाला एक खेळाडू त्या सर्कलच्या आतमध्ये आपल्याला तैनात करावा लागणार आहे. याची नोंद घ्यायची आहे आणि मॅच खूप फास्ट खेळायची आहे. चला अजिंक्य साई, आपल्याला विनंती असेल, आपले 12वे खेळाडू आलेले नाहीयेत, त्वरित यायचं इथे कॉम्बॉक्स मध्ये, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. आणि सामन्याला देखील त्वरित सुरुवात करायची आहे. फलंदाज देखील त्वरित आपण पाठवायचे आहेत. अजिंक्य साई, शेवटचा कॉल. चला फलंदाज पाठवा. अजिंक्य साई संघ, लास्ट कॉल. जर 20 सेकंदात आपले फलंदाज नाही गेले मैदानात तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल. 2 रनांनी पेनलाइज केलं जाईल. चला अजिंक्य साई, लास्ट कॉल. आणि क्षेत्ररक्षण देखील राहून घ्यायचं आपण. जॉर्ज भार्गवी 11 संघ, आपल्याला विनंती असणार आहे 4 षटकांचा सामना, क्षेत्ररक्षण आपण लावलंय. थँक्यू, धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल. येस, स्पीडअप मॅच स्टार्ट होतीये दोन्ही संघांमध्ये. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण बघतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे त्वरित. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज येतोय धीरज आणि फलंदाजी मार्कवरती असणार आहे रवी आणि जीतू. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू धीरज विपक्ष रवी. येस, टायमिंग स्टार्ट करणार आहे पंच. आपण देखील टाइम स्टार्ट करायचं आहे. पहिला चेंडू मिड विकेट रिजन वरती, धावचीत होण्याची शक्यता. होतोय का फलंदाज बाद, जातोय का पंचांचा बोट आकाशाकडे, भगत पंच काय कॉल करतायत. पहिला चेंडू मिड विकेट रिजन वरती, तिन्ही पंच इथे एकवटल्यात. येस, फलंदाज बाद होणार आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा झटका लागतोय अजिंक्य साई या संघाला. फलंदाज बाद होतोय आणि त्याला स्पीडअप करायचंय अजिंक्य साई संघ. फक्त 30 सेकंदाची अवधी असणार आहे फलंदाजाला आतमध्ये येण्यासाठी, अन्यथा आपल्याला देखील पेनलाइज केलं जाईल. खूप खूप चांगलं डिसिजन सूरज मात्रे, आपल्या जीटीसीच्या ऑपरेटर्सने देखील ते डिसिजन चेक केला आणि खूप अप्रतिम डिसिजन आपण दिलाय.
चला जॅक, काय करायची आहे? धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्रॅटेजिकल काहीतरी चेंज इथे बघायला मिळतोय आपल्याला. जॉर्ज भार्गव 11 या संघाचा. येस, गोलंदाज सज्ज आहे. षटकातील हा तिसरा चेंडू घेऊन अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली. डावखुऱ्या हाताचा फलंदाज शुभम आता येतोय स्ट्रायकिंग एंडला. स्पीड अप, सामन्याला सुरुवात होतीये. 2 चेंडूचा खेळ झालाय, 2 गडी बाद झाले. त्यावेळी देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, धावचीची शक्यता आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो देखील होतोय, फेकी देखील होते, पण फेकी मध्ये गती इथे नव्हती. चेंडू अतिशय धीम्या गतीने त्यांनी फेकला, पण 1 धाव कंप्लीट झाली. टीनू बेडेकर आपण आले असेल तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तन्मय पॅकर संघाचा कुठलाही खेळाडू देखील आला असेल, प्रतिनिधित्व आला असेल तर त्यांनी त्वरित कॉम्बॉक्सशी इथे संपर्क साधायचा आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि या तिसऱ्या चेंडूवरती धावेचा श्रीगणेश झालाय अजिंक्य साई या संघाचा. चला स्पीड अप करायचंय. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी अप्रतिम फटका, गॅप शॉट सिलेक्शन आहे, पण चेंडूला एलिव्हेशन भरपूर होता आणि फलंदाज इथे जॅक बाद होतोय का? यावेळी अप्रतिम बोट आकाशाकडे केलाय आणि जॅकची खेळी देखील इथे संपुष्टात आली आहे. स्वयत पुन्हा एकदा सामन्याकडे. चार चेंडू खेळ झालाय, धाव झाली आहे फक्त आणि फक्त 1. क्लॉक इथे देखील चालू आहे. 2 मिनिटं आणि 14 सेकंद झाल्यात. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी देखील अचूक टप्प्यावरती चेंडू होता. चेंडूने वळण देखील घेतलंय आणि अजून एक निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. 5 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक षटक घेऊन गोलंदाज धीरज गोलंदाजी मार्कवरती उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. यावेळी देखील हलक्या हाताने खेळलेला हा चेंडू होता. यष्ट्यांचा वेध घेणारा हा देखील चेंडू होता, पण शेवटच्या क्षणाला बॅटचा ब्लेड तिथे ओपन केला चेंडूला आणि यष्ट्यांपासून लांब ठेवलं. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या संपतीनंतर अप्रतिम गोलंदाजी करत असताना धीरजनी धाव दिली आहे फक्त आणि फक्त 1 आणि तब्बल 3 गडी देखील बाद केल्यात अजिंक्य साई या संघाच्या. गोलंदाजी मार्कवरती येते आकाश. जे आकाशने मागच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं, तर आकाश येतोय या दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन. चला स्पीड अप करायची आहे मॅच. तीन मिनिटांचा अवधी इथे झालाय. एक षटक फेकण्यासाठी आपण 3 मिनिटं घेतलेत. फलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग याला शुभम आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि पंचांनी देखील ती अपील उचलून धरली आहे. शुभमला देखील आता तंबूच्या आशेला परत पाठवतायत. अजून एक गडीचं पतन. धाव संख्या स्थिर आहे
फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येवरती. फलंदाजी मार्क वरती येत आहेत संतोष. एका चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती गडीचा पतन. अजून एक गडी बाद म्हणजे तब्बलचे 4 खेळाडू 4 फलंदाज आता तंबूच्या अश्रूला परत गेलेत. अजिंक्य साई या संघाचे. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि यशांच्या मागे चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक चिट्टू पावशे तिथे असणारे. अप्रतिम कामगिरी त्याची देखील राहिली आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. शुभमने देखील तोच प्रयत्न केला. हलक्या टप्प्यावरती तो चेंडू होता. गती नव्हती त्या चेंडूवरती. बॅटची हलकी एज आणि यशांच्या मागे अप्रतिम कॅच देखील तिथे कंप्लीट केला चिट्टूनी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्क वरती आकाश असणार आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी देखील अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील तिथे झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटची गडा आहे. पंचांनी आम्हाला कॉल केलाय. बॅटची गडा असणार आहे म्हणजे ही धाव संघाच्या खात्यामध्ये आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये देखील ऍड होणार आहे. धाव संख्या वाढते. धावा झाल्यात 2 धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि वेळेचा विचार केला तर 4 मिनिटं आणि 30 सेकंद इथे झाल्यात. पुढील चेंडू. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी देखील कच्च्या माध्यमातून अप्रतिम फटका. खूप चांगलं क्षेत्ररक्षण धीरजचं देखील राहिलंय तिथे. भरपूर अंतर त्यांनी कव्हर केला आणि चेंडूला मैदानामध्येच ठेवलंय. 1 धाव अजून ऍड होणार आहे. 3 धावा धाव फलकावरती झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्क वरती. त्याला फेस करेल संतोष. यावेळी देखील पुढे सरसावलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता यशांच्या मागे. चांगली कामगिरी. फॉलो थ्रू मध्येच देखील थ्रो केलाय चिट्टू यांनी आणि इथे देखील 1 धाव. इथे या एका धावेने धाव फलक देखील पुढे सरसावत आहे. धावा झाले धाव फलकावरती. 4 धावा. चेंडू झाले या षटकामध्ये 5. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आकाशनी. 5 चेंडू त्यांनी फेकलेत. 1 गडी बाद केला आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त 3. आणि पहिल्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी धीरजची राहिली आहे ज्यांनी 4 गड्यांचं पतन केलं आणि 1च धाव दिली होती. ते पॉवर प्लेचं षटक होतं. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. गोलंदाज सज्ज आहे आणि फलंदाज देखील इथे सज्ज असणार आहे. पुढे सरसावून मिड विकेट रिजनला टार्गेट केलंय. गॅप शॉट सिलेक्शन. फटका अप्रतिम होता. 4 धावेंसाठी हा फटका होता. मॅच टर्निंग पॉइंट. पुढे सरसावून मिड विकेट होत आहे का या चौकाराच्या साहाय्याने. धावा झाल्या धाव फलकावरती 8 धावा. 2 षटका देखील संपल्यात. चला स्पीड अप करायचंय आणि क्लॉक वरती जर आपण नजर फिरवली तर क्लॉक इथे सांगते की 6 मिनिटं आणि 15 सेकंड इथे झालेत. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू देखील इथे आहेत आणि त्यांचं देखील नजर असणार आहे त्या क्लॉक वरती. धावा झाल्यात 8 धाव फलकावर. 12 चेंडू झालेत. 8 धावा झाल्यात. आणि गोलंदाजी मार्क वरती आहे योगेश गोरी. चक्री शैलीशी गोलंदाजी. गोलंदाजीसाठी जाणला जाणारा हा खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची ख्याती आहे तो गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा सबमरीन डिलिव्हरी. पण बॅटचा आणि चेंडूचा इथे संपर्क प्रॉपर होत नाहीये. बॅटची एज आणि चेंडू निघून जातोय तिथे. शॉट स्क्वेअर लेग डीप थर्ड मॅन रिजन मध्ये. शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये एका धावेसाठी. येस स्पीड अप करायचंय. चिट्टू विनंती असणार आहे मित्र स्पीड अप करायचंय. अजूनही 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षमा असावी. अजूनही 11 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. योगेश पुन्हा एकदा सज्ज आहे. यावेळी देखील स्विच करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क दिसत नाहीये. सुरेख गोलंदाजी ज्या डॉमिनेशन साठी जाणला जातो जॉर्ज भार्गव 11 संघ. ते डॉमिनेशन अप्रतिम आतापर्यंत राहिलं त्यांच्या गोलंदाजांकडून. यावेळी देखील बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय. मिड विकेट रिजनला इथे थेलय.
आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न, पण रोहन छिल्ले तिथे असणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आल्यापासूनच पहिली 2 चेंडूचा खेळ जोरी शिल्लक आहे. जे तब्बल 8 चेंडूचा खेळ जोरी शिल्लक आहे. धावा आहे धाव फलकावरती आतापर्यंत 11 धावा. एक चौकार देखील आला होता आकाशच्या शेवटच्या चेंडूवरती. यावेळी देखील चांगला चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये थोडंसं फंबल होतंय, पण 1 धाव इथे खात्यामध्ये ऍड होणार आहे. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय. लास्ट बॉल 1 टू गो या षटकामध्ये योगेश गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत अप्रतिम षटक त्यांनी हाताळलंय. 5 चेंडू त्यांनी फेकल्यात आणि त्या 5 चेंडूंमध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4. 1 चेंडू त्यांनी निर्धाव फेकलाय. लास्ट बॉल 1 टू गो. यावेळी देखील पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल. या डॉट बॉलनी धावा स्थगित आहेत, स्थिर आहेत. 12 या धाव फलकेवरती. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक. धावा झाल्यात 12 धाव फलकावरती आणि गोलंदाजी मार्क वरती येतो एक स्टार खेळाडू, अंडरआर्म क्रिकेट मधील एक स्टार खेळाडू अनु भोईर गोलंदाजी मार्क वरती येतोय. चला स्पीड अप करायचंय. 10 मिनिटं आणि 35 सेकंदाचा अवधी इथे झालाय. चला स्पीडअप करायचंय. 11 मिनिटांची अवधी झाली आहे, अन्यथा आपल्याला एक खेळाडू 10 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्क वरती अनु भोईर. क्षेत्ररक्षणामध्ये देखील थोडासा बदल बघायला मिळतोय आपल्याला. 11 मिनिटं आणि 33 सेकंद झाली आहेत. सूरज शेवटचं षटक मार्गस्थ असताना पहिला चेंडू अजूनही फेकला नाही. गोलंदाजी मार्क वरती एक स्टार खेळाडू, अंडरआर्म क्रिकेट मधील एक भलं नाव अनु भोईर. यावेळी पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलंय, पण चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिथे. स्वतःला पूर्णपणे कमिट केलं नव्हतं. आकाश होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेग या रिजन वरती आणि मिळेल 1 धाव. एका धावेच्या साह्याने धावा झाल्या धाव फलकावरती 13 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा या 5 चेंडूंमध्ये चौकार मारण्याचा प्रयत्न होतोय का अजिंक्य साई या संघाचा. यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाहीये, पण लाईन इथे चुकीची असणार आहे. सूरज आहे तिथे. आपले दोन्ही हात इथे समांतर करतायत आणि दंडित करतायत गोलंदाजाला. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजूनही 5 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. यावेळी देखील कटचा प्रतिम फटका. चेंडू निघून जातोय मैदानाच्या पलीकडे चौकारासाठी. या 4 धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावतोय. यावेळी देखील झालं धावफलकावरती तब्बल 18 धावा. चेंडू निघून जातोय. खेळ इथे शिल्लक आहे. शेवटचं षटक आणि त्या षटकाला इथे टार्गेट करत असताना अनु भोईर याला टार्गेट करत असताना एक चौकार इथे वसूल केलाय. फलंदाज संतोषनी आपल्या बॅट मधून 18 धावा. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. लेग बाय स्वरूपाने ही धाव ऍड होणार आहे खात्यामध्ये, जी एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील मानली जाते. 19 धावा धाव फलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय आणि वेळेचा विचार केला तर 13 मिनिटं आणि 30 सेकंद झाल्यात. 13 मिनिटं 30 सेकंदाची अवधी इथे झाली आहे, म्हणजे घाई करावी लागणार आहे जॉर्ज भार्गव 11 संघाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फलंदाजी मार्क वरती ओमकार. पुढे सरसून मारण्याचा प्रयत्न. हलक्या हाताने मिड विकेट रिजनला टार्गेट केलाय. तिथे देखील एक चांगला खेळाडू असणार आहे. चिट्टू पावशे तिथे आहे आणि मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावानी धावफलक पुढे सरसवत आहे. 20 धावा झाल्या धावफलकावरती आणि वेळेचा विचार केला तर 14 मिनिटांची अवधी इथे झाली आहे.
2 चेंडू अजूनही फिकायच्यात. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस आणि लाईन चुकीची होती, म्हणजे एक्स्ट्राची ही धाव. 21 धावा धाव फलकावरती. यावेळी देखील बॅटची कडा लागते आणि एक धाव तिथे धाव फलकावरती. या एका धावेनी धावा झाल्यात 22. 30 सेकंदाचा अवधी. शेवटचे 30 सेकंद हा चेंडू फेकावा लागेल अनूप भोईर याला या 30 सेकंदांमध्ये. यावेळी देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण बघूयात तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि षटक संपलंय. आणि ह्या 4 षटकाला फेकण्यासाठी वेळ घेतली आहे 14 मिनिटं आणि 50 सेकंद. धन्यवाद माननीय जॉर्ज भार्गव 11 या संघाचा की वेळेची मर्यादा आपण राखली आहे. थँक्यू सो मच. आणि इनिंग्स ब्रेक फक्त आणि फक्त असणार आहे 2 मिनिटांची. त्या 2 मिनिटांमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि फलंदाज देखील पाठवायचे आहेत. क्लॉक स्टार्ट देखील करायची आहे. मयुरेशला विनंती असेल की क्लॉक देखील आपण स्टार्ट करायची. मंगलमूर्ती संघाचे कर्णधार प्रशांत कुठे असतील? प्रशांत. हॅलो चेक. मंगलमूर्ती संघाचे कर्णधार प्रशांत याला विनंती असणार आहे की दादा आपण या सामन्यासाठी या इनिंगसाठी पंचांच्या भूमिकेत यायचंय. हॅलो 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 हॅलो. निश्चित उत्तम दादा पाटील यांचं जिथं आगमन झाले त्या मंडळाच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व चिंचोली पाडा, मॅन फॉर चिंचोली पाडा, एक चांगलं एक दानशूर असं व्यक्तिमत्व यांच्याकडे पाहिलं जातं. निश्चितच निश्चितच जॉर्ज 11 संघ निश्चितच कल्याणचा संघ निश्चितच धावसंख्या पाहिजे ती म्हणजेच निश्चितच 24 चेंडू आणि 24 धावाची गरज आहे. अस्टिंग रन रेट 6.00 आहे. निश्चितच रोहन चिल्ले आणि निश्चितच बघू शकता तुम्ही चिंटू पावशे. पहिला चेंडू फेस करत असताना निश्चितच पाहिलं की लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षण आहे, कोणतेही धाव पत्करत नाहीये. त्यांना माहिती आहे लक्ष खूप कमी आहे. 24 चेंडूमध्ये 24 धावा करायच्या आहेत. तर निश्चितच सिंगल डबलला इथे प्रार्थना देतील. आणि हा पहिला चेंडू निर्धाव येते तेवढा तुल्यपणाचा संघ सुद्धा बघा. पहिल्याच अटेम्प्ट रिव्हर्स केलाय, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये रिव्हर्स केलाय निश्चितच रोहन. बघा पहिल्याच अटेम्प्ट रिव्हर्स धावा. आता मात्र इरादे स्पष्ट केलेत. आता येणारे मात्र 22 चेंडू मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 20 धावा करायच्या आहेत. निश्चितच लो स्कोरिंग मॅच आहे. निश्चितच लो स्कोरिंग मॅच कधी पण बघा हाय व्होल्टेज ठरतात. निश्चित लो स्कोरिंग मॅच पूर्णपणे लास्टच्या चेंडू पर्यंत जाते असं काही चित्र इथे मध्ये बघायला मिळतं का? पण तेवढा तुल्यवान संघ आहे जॉर्ज 11. निश्चितच रोहन चिले आहेत, अनेक विक्रम त्यांच्या सुद्धा नावावर आहेत. पुढे मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन इथे मात्र येतोय चौकार. अनेक विक्रम त्यांच्या सुद्धा नाव. पुढे मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट. धाव संख्या झाली 8. आणि जे जर सुरत आम्हाला इशारा करतायत
की हा चेंडू इथं मात्र वाईट आहे, निश्चित धावसंख्या वाढेल. बघा आधी धावांचे कमी आहे, तर त्यात तुम्ही असे जर वाईट चेंडू टाकले तर निश्चित तुम्ही पराभवाच्या धावा छायला जाऊ शकता. इथे पण स्वतःच्या गोलंदाजीचा फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, पण त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू जातोय सीमारेषा पार. तिथे मात्र 3 चेंडूवर निश्चितच 3 चेंडूवर 3 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा राहिलाय. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. तरीला चेंडू बघा एकाच षटकामध्ये सामना फिनिश करतोय का रोहन चिल्ले. तरीला 4 चेंडू 5 बॉल आणि 17 धावा. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पॅडल शिफ्ट केलाय. निश्चित बघा आम्हाला सुद्धा पारितोषिक आले, धन्यवाद. बघा स्मिथ, पप्पू मात्रे, टिटू रुद्रा ग्रुप यांनी आज बैलगाडी शर्यतीमध्ये जिंकल्याबद्दल निश्चित मला आणि अमित केने याला 100 रुपयाचं पारितोषिक आले, धन्यवाद तुमचं सुद्धा. निश्चितच टिपू रुद्रा ग्रुप आणि निश्चित दीपेश म्हात्रे यांचा हा ग्रुप आहे. निश्चित राहुल असेल, दीपेश असेल, निश्चितच चांगली कामगिरी राहिली आहे टिटूजी आणि रुद्राची. निश्चितच आता मैदान सुद्धा झालं, रुद्रानी गट सुद्धा पास केला होता आणि आता भिवंडीला सुद्धा एक शर्यत झाली, त्यामध्ये तेजा आणि निश्चितच टिटू या दोन्ही जोडीने निश्चितच दीपेश मला वाटतं तरी भिवंडीला बिंजोडची शर्यत होती, त्यामध्ये इथे मात्र विजय झाला होता, गुलालाचा मानकरी ठरला होता. निश्चितच तेजा म्हटलं की निश्चितच तर खूप आम्हाला जुनी आठवण येते. एक काळ मात्र गाजवला ट्रिपल हिंद केसरी हा तेजा. जरा फास्ट खेळायचंय. निश्चितच तेजाची आठवण करून द्या आली तर निश्चित नाव आलं तर निश्चितच शिरीष भोईर यांचं मी नाव घेणं अर्जुन तेजा बैलाचे मालक. निश्चितच चांगली कामगिरी, अनेक गावं आम्हाला, अनेक मैदानं आम्हाला इथे मात्र दाखवली. कुठल्याही मैदानामध्ये गेलो तर निश्चितच गुलाल हा फिक्स असायचा. पण तो काळ होता तेव्हा युट्यूब नव्हतं, कोणत्याही प्रकारचे लाईव्ह नसायचे. निश्चितच इथे मात्र बघा चिंटू, इथे मात्र बघा चिंटू पावशी इथे मात्र आउट होता, तेव्हा युट्यूब नव्हतं. त्यांना माहिती आहे लो स्कोरिंग मॅच आहे, निश्चितच हे करतायत. धावसंख्या झाली 17. धन्यवाद दीपेश असतील, निश्चितच दीपेश भोईर असतील, दीपेश म्हात्रे असतील, त्याचं शेरू सुद्धा आहे तिथेच, निश्चितच दिनू सुद्धा आहे. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद. 100 रुपयाचं पारितोषिक दिल्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार. आणि निश्चितच तुमच्या ग्रुपने चांगली कामगिरी करावी, 1 नंबरच्या शर्तीमध्ये निश्चित यावं. दीपेश तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज बकासूर सुद्धा लॉबी टच झाला नाही तर आज 1 नंबर केला असता. आज निंबाळकर सर मात्र इथे मात्र आज फायनल मध्ये राहिलाय, दोन्ही जोड्या त्यांच्या हात मात्र आल्या आहेत निंबाळकर सरांच्या. आज निश्चितच खुश असेल निंबाळकर सर. धावसंख्या होते 20. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. निश्चित इथं बघा मनकडच्या साहाय्याने चेंडू ढकलून दिलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि ह्या येत आहेत 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या वाढणार, धावसंख्या नाही तर इथं म्हणेल हा सामना जिंकलाय नो डाऊट जॉर्ज 11.